Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात काल संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा राडा झाला होता। या ठिकाणी जर आपण बघितलं तर संदीपान भुमरे यांच्या बाजूने भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा त्या ठिकाणी उभ्या टाकल्या होत्या। त्यामुळे सुद्धा आणखीन हा राडा वाढलेला आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्राचे मंत्री भागवत कराड आहेत। कराड साहेब, काय सांगाल? कालचा राडा जो होता तो मोठा राडा झाला। अंबादास दानवेंनी दारूच्या बाटल्या सुद्धा दाखवल्या, हा सगळा प्रकार घडला। छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा कालचा प्रचाराचा शेवटचा दिवस होता। त्या निमित्तानं महायुतीची एक मोठी रॅली निघणार होती। रीतसर परवानगीसुद्धा घेतली होती। 12 ते 4 या शहरामध्ये रॅलीला परवानगी दिली होती। म्हणून महायुतीचे कार्यकर्ते साधारण 12-12:30च्या आसपास तिथे जमले होते। पण त्याच वेळेस जे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जी वेळ दिली होती ती त्यांनी वेळ पाळली नाही। त्यांना वेळ 9 ते 12 होती आणि 12 ते 4 ही महायुतीला होती आणि महाविकास आघाडीला 9 ते 12 होती। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। त्यामुळं दोन्ही कार्यकर्ते एकमेकाला भिडले आणि अर्थात घोषणाबाजी वगैरे झाले। पण ह्याच्यामध्ये इमॅच्युरिटी चंद्रकांत खैरेची मला वाटते। ज्या तऱ्हेनं त्यांनी हात वर करणं, घोषणा देणं, म्हणजे आज एवढा मोठा मॅच्युअर्ड माजी खासदार, स्वतः उमेदवार, शांतता करण्यापेक्षा वेगवेगळे त्यांनी जे चित्र दाखवलं ते अत्यंत चुकीचं आहे। एनिवे, शांततेत दोन्ही रॅल्या पार झाल्या। शहरात शांतता आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला खात्री आहे ज्या तऱ्हेनं महाविकास आघाडीचा प्रचार चालू आहे, कुठं दिसतच नाही त्यांची माणसं, पण महायुतीच्या माध्यमातून सगळीकडे चांगला प्रचार चालू झाला आहे। संपूर्ण शहरामध्ये जवळजवळ 3:30-4पर्यंत रॅली निघाली। TV सेंटरला मी त्याचं विसर्जन केलं आणि महायुतीचा उमेदवार संदीपान भुमरे लाखोच्या मतानं निवडून येईल आणि चंद्रकांत खैरे मला तर वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असं वाटतंय, अंदाज आहे। म्हणजे तुम्ही जो माणूस 4 वेळा खासदार राहिला त्यांचं डायरेक्ट डिपॉझिट जप्त म्हणताय, कुठली कारणं वाटतं? कारण मागच्या 4 टर्ममध्ये विकासाचं एकही काम त्यांच्याकडून झालेलं नाही आणि जनतेला माहीत आहे की आता विकास जर करायचा असेल तर देशाचा विकास प्रधानमंत्री मोदी साहेब करतात। देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि मागच्या वेळेस इम्तियाज जलीलला चुकून निवडून दिलं, 5 वर्षात एकही काम झालं नाही आणि चंद्रकांत खैरेला सुद्धा निवडून आले तर कुठलंही काम होणार नाही, कारण त्यांचे बोटावर मोजण्या एवढे खासदार निवडून येणार आहेत। म्हणून भावी प्रधानमंत्री, तिसरी टर्म प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच साहेब होणार। म्हणून भुमरेला मतदान द्यावं हे आमचं आव्हान तर आहेच, पण माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून मी राज्यसभेचा खासदार म्हणून शहरामध्ये हजारो कोटीची कामं केलेली आहेत। शहरामध्ये PNG गॅस लाईनचं 4,500 कोटीचं काम चालू आहे। पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 1,680 कोटी दिले होते आणि अमृत योजनेच्या माध्यमातून 1,000 कोटी दिल्लीतून आले। त्याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत जवळजवळ 4,000 कोटी या जिल्ह्याला मिळाले। इलेक्ट्रिफिकेशनसाठी जवळजवळ 1,200 कोटी मिळाले। असे मला इव्हन नाईट टुरिझम वाढावा म्हणून काही निधी मिळाला। असे मला बऱ्याच गोष्टी सांगता येतील। माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये विकासासाठी या संभाजीनगर जिल्ह्याला बरेच पैसे मिळाले आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झालं तर 2004 ते 2014 ज्यावेळेस मनमोहन सिंगजी प्रधानमंत्री होती त्यावेळेस केंद्र सरकारने फक्त 1,91,000 कोटी रुपये दिले होते। पण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये 2014 ते 2024 साधारण 9.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला अनुदान मिळालं। हे रेकॉर्डवरती आहे। मी देशाचा अर्थ राज्यमंत्री म्हणून बोलतोय। म्हणून एकंदरीत
महाराष्ट्राचा विकास आणि संभाजीनगरचा विकास पाहता मी सर्वांना सांगू इच्छितो की आमचा उमेदवार नक्कीच म्हणजे संदीपानजी भुमरे त्यांची निवडून येतील याची मला खात्री आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. काल अंबादास दानवे यांची एक त्या ठिकाणचं चित्र पाहायला मिळालं की तो दोन्ही हातामध्ये दारूच्या बाटल्या घेऊन उंचावून ते सगळ्याला दाखवत होते. विषय असा आहे की संदीपानजी भुमरे यांच्या सौभाग्यवती मिसेसच्या नावावरती काहीतरी दारूच्या दुकानाची लायसन्स आहेत आणि ते त्यांनी फॉर्म भरताना रितसर ते दाखवलेले आहेत. म्हणून माननीय भुमरेजींना टार्गेट केलं जातं. दारूच्या बाटल्या त्यांनी दाखवले. हा त्यांचा व्यवसाय. जसा मी व्यवसाय किंवा माझा पेशा डॉक्टरकी आहे, माझा दवाखाना आहे, तसं त्यांचं दारूचं दुकान व्यवसाय असेल. ते पण शेतकरी पण आहेत म्हणून ते दारूच्या बाटल्या त्यांनी दाखवल्या. दुसरा मुद्दा आता असा आहे की हे सगळं घडत असताना चंद्रकांत खैरे काल प्रचंड भडकत असताना, चिडत असताना, अस्वस्थ होत असताना, वैफल्यग्रस्त होत असताना पाहायला मिळाले. मीडियाला प्रतिक्रिया देताना सुद्धा जोरजोरात वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज काढत ते बोलत होते. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, हे का घडत असं? मागच्या 30-35 वर्षापासून मी चंद्रकांत खैरे यांना ओळखतो. नो डाऊट ते शिवसेनेचे नेते होते, महायुतीचे नेते होते, पण 2019 साली ते पडल्यानंतर त्यांना ते लक्षातही येत नाही की ते आपण माजी खासदार आहोत म्हणून. ते अजूनही खासदारसारखेच वागतात. आणि आता शेवटी जनता जनार्दन मोठी असते. जनता जो निर्णय घेईल तो मान्य केला पाहिजे. अजूनही त्यांना नेता असतात. एका ते आता छोट्या उबाटा शिवसेनेचे नेते आहेत. ह्याच्यापेक्षा त्यांच्याकडं काही नाही आहे. जनतेने मला वाटतं त्यांना एकदा नाकारलेलं आहे आणि आता परत आपणाला लवकरच 4 जूनला समजेल. पण एखादे चिडचिड साहजिक, ज्यांच्या जो चिडचिड करतो, जो अस्वस्थ होतो तो चिडचिड करतो. ते अस्वस्थ आहेत कारण त्यांना माहीत आहे जनता काही त्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही. संजय राऊत म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या कमीत कमी 40 जागा निवडून येतील. संजय राऊतांचं हे दिव्य स्वप्न आहे. असं कदापिही शक्य होणार नाही. महाराष्ट्राची जनता हुशार आहे. त्यांनासुद्धा माहीत आहे देश कोणाच्या हातामध्ये द्यावा, देशाचा सन्मान, देशाचा विकास, देशाचं संरक्षण कोण करू शकतं हे महाराष्ट्रातल्या जनतेला संपूर्णपणे माहीत आहे. आणि हे केवळ प्रधानमंत्री मोदी साहेबच करू शकतात. म्हणून महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे मी म्हणतो, एक राजकीय 10-20% लोक सोडले तर कॉमन पब्लिक ही मोदी साहेबांच्या पाठीमागं आहे. अगदी गरीबातल्या गरीब माणसापासून ते मोठ्या उद्योजकापर्यंत, सर्व क्षेत्रातील महिलापासून ते युवकापर्यंत सर्व क्षेत्रातील लोकांना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून मदत झालेली आहे. आणि हा देश विकसित करण्यासाठी, अर्थात देशाची इकॉनॉमी 10व्या नंबरवरून 5व्या नंबरमध्ये आणण्याचं काम प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं एक औद्योगिक शहर आहे, मोठं शहर आहे. आणि ह्या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी महाराष्ट्रातील जनता नक्कीच मोदी साहेबांना निवडून देईल, अर्थात महायुतीला निवडून देईल. आणि महायुतीच्या आमच्या यांनी जे आमचं टार्गेट होतं 45 तिथपर्यंत जागा 45पर्यंत येतील असं मला नक्कीच वाटतं. तर हे होते भागवत कराड यांनी महाआघाडीच्या महाराष्ट्रामध्ये 45 जागा निवडून येतील असा दावा केला आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन.